सुप्रभात. वेलकम टू माय 4th व्लॉग अँड 4th डे. सो ताईचं लग्न वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे तो वडोदरा, गुजरात, आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी. तर आता आपण इकडून निघालो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मालवण बस स्टँड. तिकडे बस पकडायची आणि मग तिकडून जायचं कुडाळला. तिकडे आपली ट्रेन आहे 11:30ची. ती डिरेक्ट आपल्याला सोडेल वडोदऱ्याला रात्री 11:30 वाजता. इकडे धिंगाणा घालून झालेला आहे, तुम्ही आवाजावरून ओळखूच शकता. तर सेटल डाऊन झालं आहे, सगळ्यांनी चेकआउट वगैरे केलेलं आहे. तर आपली बारी आहे चेकआउट करायची. पहिल्यांदा मी बीच वेडिंग अटेंड केलं आहे कोणाचं, आणि ते जे केलं ते माझ्या बहिणीचंच होतं. सो त्याच्यामुळे अजून वेगळीच मजा आली. किती बस आहे बाई आपली? भाई बघायला लागेल. प्लॅन काय? प्लॅन असा आहे की इथून मला बस पकडून जायचं आहे कुडाळला. कुडाळवरून ट्रेन आहे माझी 11:30ची. बस कितीची काय आहे? इनको बता 4 दिन में प्लान क्या है, यही पूछने में जा रहे हैं. 4 दिन में क्या प्लॅन क्या है? आता पहिलं जाऊया आपण, थोडासा नाश्ता करूया मालवणमध्ये आणि मग नंतर तिथून आपली बस स्टँडवर जाऊन बघायला लागेल की कितीची बस आहे. त्याच्यावर मग समजेल की आपण तिकडे कुडाळला किती वाजता पोहोचतो. पण मला 11:30पर्यंत तरी, 11:30 नाही 11 वाजेपर्यंत तरी पोचावं लागेल मला कुडाळला. 9ची बस आहे इकडून सावंतवाडी कुणकेश्वर मार्गे. ती आपल्याला सोडेल 1-1.25 तासात कुडाळ स्टेशनला. तर आपली किती 11:30ची ट्रेन आहे. तो 1 तास म्हणजे 10-10:15 आपण पोहोचतो. म्हणजे आपण वेळेतच पोहोचू. 9ची बसला काय जागा भेटली ना, आता 9:30ची बघूया. आता मागेच लागलाय प्लॅनची. बस भेटलेली आपल्याला 9:30ची. आता डिरेक्ट जाऊया आपण कुडाळ स्टेशनला. मग अशी जागा नव्हती. कोकण रेल्वे ओपी आपली 11:30ची ट्रेन आहे. लेट्स सी प्लॅटफॉर्म नंबर 1 कुठे. पुढे बघ आणि मागे डब्बा आहे. सगळं सेटल झालेलं आहे आपलं. आणि आता आपण रत्नागिरीला पोचलो पण आहे. ट्रेनमध्ये काय शॉर्ट्सच काढायला नाही भेटत आहे, खूप आवाज आहे. आणि माझ्या बाजूला एक लहान पोरगा आला आहे. खूप किचकिच चालू आहे रत्नागिरीला. आपला पूर पण आलेला आहे. आणि पुढची जर्नी मी ट्रेनमधली तर नाही दाखवू शकत. बट गुड मॉर्निंग, सुप्रभात गाईज. व्लॉग डे 5. डे 4मध्ये जास्त काय व्हिडिओज काढायला नाही भेटला. आता डे 5चा चालू झालेला आहे आणि आता निघतो आपण हॉलवर. तर ही नवऱ्याची गाडी आहे आणि नवरा गेला तिकडे मंदिरात पाय वगैरे पडायला. तर इकडून जायचं आपल्याला डिरेक्ट हॉलवर. मोरया. भाई ने तो पूरा लॉन बुक किया है भाई. क्रेजी. आता मॉर्निंग आहे सो एवढा दिसणार नाही, बट लाईट इव्हनिंगला लाईट्स आल्यावर तुम्हाला दाखवतो मी परत एकदा. एक अजून एक टेक घेईल, पण तरी तुम्ही डे लाईटमध्ये एकदा बघा. सो रिसेप्शन स्टेज, 7 फेरा स्टेज, हल्दी स्टेज. क्रेजी प्लॉट आहे. गंजली आहे पण ठीक आहे. आता काय गायकवाडांची आहे. यांचं झालंय तेव्हा कसे बघताय, ज्यांचं बाकी आहे तेव्हा कसे बघताय. उतावळा नवरा गुडघ्याला पाशी.
कृतिका बोलवते लवकर चला चला बोललो ना गुडघ्याला वाशिंग देते त्याच्या डोक्याला देते नावाला लावलं. नवरा मुलगा आलेला हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. तिला जायचंय तिकडे कृतिका तिकडे आणि अलाउड नाही त्याला बघा उतावळा एवढा उतावळा झालाय भाई की तिकडे त्याला हे पडदा काढायचा आहे. टाइमचं बघा आता डेकोरेशन. लुक ॲट दिस गाईज लुक ॲट दिस. सो दिस इज रिसेप्शन स्टेज अँड हा सप्तपदी आहे इथे. वी आर ऑल्सो रेडी विथ आवर फॉर्मल्स. भाऊ आपला उभा राहिला आहे. शुभम खुशी तो देखो खुशी तो देखो गुडघ्याला वाशिंग. सो काल रात्री आपल्या भावाचं लग्न संपन्न झालं आणि तिकडून यायला आपल्याला 1-2 वाजले. सो त्याच्यामुळे कालचा जो 4th डे होता तो आपल्याला एंड करायला भेटला नाही. तो आज मी एंड करतो 5th डेला. अँड कीप वॉचिंग माय यूट्यूब चॅनल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.